मला एकता कपूरकडून आधीच माहिती होतं की गोष्ट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत हे कॅरेक्टर असणार आहे. कदाचित मी संपूर्ण करिअरमध्ये सगळ्यात जास्त सेटवर जर वेळ घालवला असेल तर पवित्र रिश्ताच्या. मी अतिशय आनंदाने डेली सोपमध्ये काम करते आणि मला ते चॅलेंजिंग पण वाटतं. तू म्हणजे डायरेक्ट माझ्या मुद्द्यालाच हात घातलेला आहेस. इतका वेळ मी जे गुपित ठेवलेलं होतं. नमस्कार सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत कॅचअपच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. कॅचअपच्या आज आपल्या पाहुण्या आहेत सविता प्रभुणे. सविताजी नमस्कार आणि स्वागत आहे कॅचअपमध्ये. वडापाव हा सिनेमा तुमचा आता येतोय आणि नेहमी तुमच्या बाबतीत असं होतं की नवीन प्रोजेक्ट येणार असेल की एक मागे कमबॅक असं येतं. मग ती सिरियल असली मराठी तर बऱ्याच वर्षांनी मराठीत येत आहेत, हिंदी सिरियल असली तर बऱ्याच वर्षांनी हिंदीमध्ये येत आहेत. तर आता हे जे मोठ्या पडद्यावरचं कमबॅक आहे ते कसं एन्जॉय करताय तुम्ही? आमचं शूटिंग 1 वर्षापूर्वी झालं होतं वडापावचं, त्यामुळे उत्सुकता होती, कारण करत असतानाच खूप मजा येत होती. त्यामुळे काहीतरी इंटरेस्टिंग फिल्म होणार आहे हे तेव्हाच लक्षात येत होतं आणि मी पण वाट बघत होते की कधी रिलीज होते आणि आता ती दसऱ्याच्या दिवशी रिलीज होते, त्यामुळे खूप आनंद होतोय मला. पण तुमची भूमिका किती खमंग आहे याच्यामध्ये वडापावमध्ये? याची एका वाक्यात सांगायचं तर आपण म्हणतो ना, गोड कुटुंबाची तिखट कहाणी, म्हणजे चुरचुरीत, चमचमीत. जसं वडापाव सगळ्यांना हवा हवासा वाटतो ना, तशी ही कहाणी आहे. आणि या सिनेमामधली माझी जी भूमिका आहे ना, त्याला थोडासा झणझणीतपणा आहे. एक कुटुंबाची प्रमुख, सगळं जो बिझनेस आहे तो सुद्धा परदेशामध्ये तिने कुटुंबाला आणि व्यवसायाला धरून ठेवलेलं आहे. तर त्यामुळे थोडंसं शिस्त आणि सगळ्या कुटुंबावर एक प्रकारचा वचक असलेली बाई आहे. पण त्याला एक विनोदाची झालर पण आहे या भूमिकेला, त्यामुळे करताना मजा आली. बरोबर. तुम्ही नेहमी म्हणता की आता तुम्ही करिअरच्या अशा टप्प्यावर आहात की चॅलेंजिंग काय असेल तरच मी ती भूमिका घेणार. बरोबर. यात काय चॅलेंजिंग वाटलं होतं तुम्हाला वडापाव मध्ये? हेच की दिसताना ती वर दिसतीये अशी कडक आणि थोडी शिस्तप्रिय, पण तिच्यामध्ये पण खट्याळपणा आहे. तिच्यामध्ये पण नवीन जनरेशनला समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे तिचा, आणि ती आत्ताच्या जनरेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यातून त्यांना कशी मार्ग दाखवते. हा सगळा प्रवास मला या भूमिकेचा खूप आवडला म्हणून. आणि प्रसाद ओक बरोबर काम करायचं होतं. मला खूप मनापासून इच्छा होती की प्रसाद ओक बरोबर काम करायचंच आहे. मी त्याची कामं पाहिलेली आहेत, त्यामुळे तो योग जुळून आला माझा. प्रसादचा 100वा सिनेमा आहे अभिनेता म्हणून. हो. तुमचा किती असेल? नाही, आता मोजला नाही, मी इतके चित्रपट नाही केले, पण प्रसादनी अतिशय एकापाठोपाठ एक दर्जेदार चांगले चित्रपट केलेले आहेत. आणि ऍक्टर म्हणून, म्हणजे अभिनेता म्हणून आणि दिग्दर्शक म्हणूनही तो वेगवेगळे विषय हाताळतो ज्या पद्धतीने. त्यामुळे मला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा मी आनंदाने तयार झाले. असं झालं. नाही, तुम्ही म्हणता की सिनेमे तसे तुमचे कमी झाले, पण हजारो एपिसोड्स टीव्हीवरती तुमचे झालेले आहेत. तुम्ही आता नवीन जनरेशनचा उल्लेख केलात ह्या सिनेमातला. अभिनय बेर्डे त्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर त्यावेळेला अनेक सिनेमे केलेले होते. तशा काही आठवणी निघाल्या की नाही शूटिंग दरम्यान? किंवा तसा एक आपल्याला एक फील येतो ना की अरे आपण त्याच्या मुलाबरोबर आता काम करतोय? म्हणजे जेव्हा जेव्हा मी एरवी सुद्धा स्वानंदीला किंवा अभिनयाला भेटते ना, तेव्हा एक आपलेपणा वाटतो. आणि इतकी गोड मुलं आहेत दोघंही. अभिनय सुद्धा या सिनेमात मी बघत होते ना, तो इतका मेहनती मुलगा आहे, इतकं छान काम करत होता. आणि आमच्या अर्थातच आठवणी निघाल्या लक्ष्मीकांतच्या, त्याच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आपण. आणि खूप आनंद झाला मला, कारण या सिनेमामध्ये कसं आहे की 3 पिढ्यांची गोष्ट आहे आणि प्रेमकथा वेगवेगळ्या पिढ्यांच्या मध्ये आणि कशा होतात, म्हणजे ती उत्सुकता प्रेक्षकांना वाटेल हा चित्रपट बघताना की अरे आपण काय पाहतोय. आश्चर्याचे हळूहळू धक्के बसतात या सिनेमामध्ये वेगवेगळ्या वळणांवरनं. तर त्यामुळे मला वाटतं की खूप मनोरंजक अशी ही फिल्म झाली. तुम्ही परदेशात दौरे केलेत नाटकाचे, म्हणजे 4 दिवस प्रेमाचेचा परदेश दौरा झाला. परदेशात शूटिंगही झालं असेल कदाचित मालिकांचं, कारण मोठमोठ्या मालिकांमध्ये तुम्ही कामं केलेली आहेत. लंडनमध्ये शूटिंग मराठी सिनेमाचं जे आहे त्याचा अनुभव तुमचा काही वेगळा होता? मी परदेशात चित्रपटाच्या शूटिंगला पहिल्यांदाच गेले. तर त्यावेळेला आणि मी लंडनला पण अशी इतके दिवस पहिल्यांदाच राहिले होते.
पण माझ्या असं लक्षात आलं की अतिशय सुंदर तिकडे सहकार्य होतं सगळ्यांचं. आणि अतिशय हे जे प्रोडक्शन आहे ते इतकं शिस्तबद्ध, कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, प्लॅनिंग इतकं छान होतं. त्यामुळे मजा आली काम करताना. लोकेशन्स अप्रतिम होती आणि ठराविक वेळेत, म्हणजे कुठे गडबड गोंधळ किंवा असं काही नव्हतं. बरोबर. जसं तुमच्या करिअरचं आहे, फार गडबड गोंधळ नाही अजिबात. म्हणजे मला नेहमी उत्सुकता हीच आहे की तुम्ही वाईच्या आहात मूळच्या, तुमचं शिक्षण वाईमध्ये झालं आणि तिथून तुम्ही थेट NSD मध्ये, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेलात. तर तो तुमचा प्रवास कसा होता, म्हणजे कसं जमवलं त्या काळामध्ये? 83 साली मला वाटतं, 82 किंवा 83 साली. 80 ते 83 अशी मी 80 ते NSDत 83. होते. आणि त्याचं सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना जातं, विशेषतः वडिलांना. कारण त्यांनी त्या काळामध्ये, म्हणजे त्यांना कलेची एवढी आवड असती, शास्त्रीय संगीत असो, नाट्य असो, चांगले चित्रपट असो. खरं म्हणजे आमच्या घरामध्ये या व्यवसायामध्ये कोणी नाही, मीच पहिली. पण त्यांनी एक मुलगी असून सुद्धा मला या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि NSDत जाण्यासाठी माझी तयारी करून घेतली. हे म्हणजे मला आज इतक्या वर्षांनी वळून बघताना असं आश्चर्य वाटतं की कसं त्यांनी माझ्या बाबतीत विचार केला. आणि त्यांना असं वाटत होतं, मी वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेताना, की हिला या क्षेत्रात आपण म्हणजे ही येऊ शकते. मग यायचंच आहे तर मग शिक्षण घ्यायचं. ते स्वतः डॉक्टर असल्याने शिक्षणावर त्यांचा जास्त विश्वास होता. त्यामुळे त्यांची अशी एक मनोधारणा होती की बाबा, तुम्ही ज्या क्षेत्रात येत आहे त्यातलं शिक्षण घेऊन गेलात तर तुम्हाला जास्त मदत होईल. त्यामुळे त्यांनी आग्रह धरला NSDचा. आणि पण त्यांनी पुण्याला जावं तुम्ही असं त्यांना वाटलं नाही? म्हणजे वाईहून पुण्याला त्यावेळेला कदाचित पाठवलं असतं, FTI आहे किंवा इतर अनेक नाट्यसंस्था त्यावेळेला, भालबा केळकर, श्रीराम लागू त्यावेळेला होते पुण्यामध्ये. फिल्म इन्स्टिट्यूटला ना त्यावेळेला ऍक्टिंगचा कोर्स नव्हता. अच्छा. ऍक्टिंगचा कोर्स फक्त त्यावेळेला NSDला होता. म्हणून त्यांनी मला तेवढी माहिती काढून तयारी करून इंटरव्ह्यूची. आणि देशभरातनं किती मुलं सिलेक्ट होतात? आमच्या वेळेला तर 15 ते 20. त्याच्यात सुद्धा बाहेरच्या देशातून, म्हणजे मॉरिशस, बांगलादेश, सगळीकडून येणारी पण धरली जात होती. पण मग त्यानंतर जेव्हा तुम्ही मुंबईत आलात, ते पण तुम्ही ठरवलं की आता मुंबईत जाऊन आपल्याला स्ट्रगल करायचं, कारण मुंबईच एकमेव केंद्र त्यावेळेला होतं. पण त्यावेळेला दूरदर्शन अगदी नवीन नवीन सुरू झालेलं असेल, नाटकं काही सुरू होती. पण मग मुंबईत आल्यानंतर हिंदी भाषा जी आहे ती तुम्ही NSD मध्ये असतानाच त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं होतं का पुढे मग आणखीन काही शिकावं लागलं त्यासाठी? खरं सांगू का, मला हिंदी शिकायला पहिला सगळ्यात त्रास झाला तो दिल्लीला. अच्छा. कारण मी वाईहून अशी मध्ये अधे पुणे, मुंबई अशी शहरं न घेता डायरेक्ट दिल्लीला गेली. आणि वाईमध्ये चोख स्वच्छ मराठी बोललं जायचं. आणि त्याच्यानंतर मी हिंदी बोलत होते, नाही असं नाही की मला अजिबात येत नव्हतं. पण नाटकात प्रेक्षकांसमोर जातानाचं जे हिंदी होतं ते तिथे जाऊन सुधारलं माझं. आणि तिथे सुद्धा मोहन राकेशची नाटकं आणि चांगली चांगली वेगवेगळ्या लेखकांची, दिग्दर्शकांची नाटकं. आणि जेव्हा आपण प्रेक्षकांसमोर जात असतो तेव्हा पूर्ण तयारीनी आणि शक्यतो आपला ऍक्सेंट न दाखवता त्याचा प्रयत्न तिथे जास्त केला गेला. कॅरेक्टर कधी ऍडिशन घ्यायला लागली तर ती हिंदीतनं घ्यावी लागणार वगैरे असं ते झालं. आणि त्याचा फायदा मला मुंबईत झाल्यावर आला, की जेव्हा मी सिरियल्स मध्ये करत होते तेव्हा ही तक्रार कधी नाही आली की तुमचा मराठी ऍक्सेंट येतो. भले मी मराठी भूमिका बऱ्याचशा सिरियल्स मध्ये केल्या, पण तरी. पण मग पार्टी सारखा सिनेमा तुम्ही केलात त्यावेळेला, तर त्या सर्कलमध्ये तुम्ही कशा गेलात? म्हणजे विजय मेहता, श्याम बेनेगल, आणि मग तिथे जास्त रमला नाहीत म्हणजे परत? केवढी जुनी आठवण करून दिली. अर्थात तेव्हा काय झालं होतं माहितीये का, की मी नुकती NSDतून आले होते आणि वेगवेगळ्या लोकांना भेटणं चाललेलं होतं, वेगवेगळ्या दिग्दर्शकांना वगैरे. माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा मी निष्पाप नाटक पहिलं केलं होतं. सदाशिव अमरापूरकरांना मी भेटले होते, तर त्यामुळे त्यांनी बहुतेक माझं नाव तेव्हा तिकडे सुचवलेलं होतं, म्हणून मी ती फिल्म केली होती. बरोबर. पण नंतर अशा, म्हणजे त्यावेळेला त्याला आर्ट फिल्म म्हटलं जायचं. हो. त्याच्याकडे तुम्ही फार गेला नाहीत? म्हणजे नाही, काय झालं माहितीये, मी जेव्हा व्यवसाय म्हणून या क्षेत्रात आले तेव्हा मला एक मराठी फिल्म मिळाली, लेक चालली सासरला. ती मिळाली मला. माझं जे महाराणी पद्मिनी नावाचं ऐतिहासिक पहिलं नाटक होतं त्याच्यामुळे, त्यातला रोल बघून मला ती फिल्म मिळाली. आणि त्याच्यानंतर लागोपाठ मला मराठी नाटकं, मराठी फिल्म्स या मिळतच गेल्या. म्हणजे कामातून काम मिळतं ना, तसं झालं.
त्याच्यामुळे परत वेगळ्या लोकांना जाऊन भेटा असं झालं नाही. करेक्ट करेक्ट. लेक चालली सासरला 21 सप्टेंबरला 40 वर्ष पूर्ण झाली आता त्या सिनेमाला. पण कॅमेराचं म्हणजे कॅमेरासमोरचं जे अभिनयाचं शिक्षण आहे ते तुम्हाला कुठे मिळालं? कारण तुम्ही नाटक शिकून आला होतात, तो अभिनय शिकून आला होता आणि इथे काहीतरी आपल्याला वेगळं करायला लागेल. बरोबर आहे. ते नाही, ते इथे येऊन शिकले. नाही, कॉन्फिडन्स होता की एक भूमिका कशी शिकायची किंवा त्याचा अभ्यास कसा करायचा, दिग्दर्शकांबरोबर चर्चा. त्यावेळेला NS वैद्य वगैरे खूप अतिशय चांगल्या स्वभावाचे दिग्दर्शक होते की जे समजावून सांगायचे वगैरे. पण म्हणजे माझी ती पहिली फिल्म होती, त्यामुळे कॅमेऱ्याचं शिक्षण मी त्याच फिल्ममधून घेतलं. आणि सभोवताली शरद तळवलकर, शशिकलाबाईंसारखे एकदम सिनियर आर्टिस्ट होते, त्यांनी पण मला खूप मदत केली. म्हणजे शशिकलाबाई तरी पटकन धावत यायच्या, माझ्या केसातली फुलं वगैरे व्यवस्थित आहेत की नाही पाहायच्या. म्हणजे त्या कितीतरी सिनियर आर्टिस्ट होत्या. किंवा एखाद्या वेळेला आता जसं एखादा आर्टिस्ट समोर नसेल तर लुक कसा त्याचा इमॅजिन करायचा हे त्यांनी शिकवलं. तर या सगळ्या सिनियर लोकांकडनं मी शिकत गेले. आणि कॅमेरामन पण सांगायचे की सविता असं कर, सविता तसं कर. एवढे सिनियर असून त्यांना कसला इगो नाही, काहीच नाही. किंवा नवीन आले तर तिची आपण जरा मस्करी करूया वगैरे असं थट्टा मस्करी चालणं वेगळं, पण शिकवत गेले ते लोक. म्हणजे मला तर खूपच चांगले लोक भेटले आणि लागोपाठ त्यांच्याबरोबर काम केलं नंतर, त्याच्यामुळे खूप मजा आली. मला वाटलं लेखक त्याचे देऊळगावकर जे होते सगळ्यांकडूनच तुम्हाला शिकायला मिळालं असेल, कारण त्यांचे संवाद आणि ते सगळं. आणि तेव्हा तर इतकं म्हणजे अण्णासाहेबांनी सांगितलं होतं, सविता तुझी भूमिका अतिशय महत्वाची आहे, कारण ती आई आणि भावाच्या विरुद्ध कोर्टात जाऊन लढते वहिनीसाठी, हुंड्याच्या विरुद्ध म्हणून, त्या प्रथेच्या विरुद्ध. तर तुझ्या ह्या वाक्यांना थिएटरमध्ये टाळ्या पडणार. आणि तसंच व्हायचं. म्हणजे मला जेव्हा मी प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या ना, मला इतकं आश्चर्य वाटलं की काय अनुभव असेल त्यांच्या मागे आणि केवढा कॉन्फिडन्स असेल. खूप. आणि ते इतकं सुंदर सिनेमाची कथा सांगायचे ना की असं वाटायचं की आपण स्क्रीन प्लेच वाचतोय. म्हणजे पण म्हणजे वाईहून तुम्ही दिल्लीत गेलात, दिल्लीमध्ये शास्त्रशुद्ध नाटकाचं म्हणजे अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही मराठी सिनेमे करायला लागलात आणि त्या सिनेमामधून जेव्हा नायिकेची भूमिका, मध्यवर्ती भूमिका तुम्ही करत होतात, अभिनयाचं ठीक आहे, पण बाकी झाडाभोवती फिरून गाणं म्हणणं असेल, त्याच्यात कशा म्हणजे तुम्ही ते अडॅप्ट केलं म्हणा किंवा ते सवयीचं कसं झालं तुम्हाला? म्हणजे खरं सांगू का, अगदी मनातलं सांगते मी की नाटक आणि सिनेमा ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. आणि नाटकामध्ये वेगवेगळ्या चॅलेंजिंग भूमिका मी त्याच वेळेला करत असताना त्याचं एक वेगळं समाधान मिळत होतं. सिनेमातही भूमिका चांगलीच असायची, मध्यवर्तीच असायची, पण जिथे असं सिनेमातली गाणी विशेषतः आणि डान्स आणि तुम्ही म्हणता तसं झाडामागून हिरोच्या बरोबर धावायचं वगैरे, हे सगळं करताना खूप हसू यायचं आणि स्वतःला कन्व्हिन्स करायला लागायचं की नाही नाही हे तर पाहिजेच, कारण मी हेच पाहत आली आहे आणि हे असंच असतं. ह्याच्यापेक्षा ह्या आपण ज्या फिल्म्स करतोय त्याची ही डिमांड आहे, त्यामुळे हे करायचंय. त्यामुळे मी माझ्याकडून प्रयत्न केला की कन्व्हिन्स होऊन जास्तीत जास्त चांगलं करायचं, पण मला ते खूप चॅलेंजिंग वाटायचं. बरोबर. आता हल्लीच दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत जेव्हा घेतली तेव्हा त्यांनी छक्के पंजेमधली आठवण सांगितली की त्यांना चांगलं पोहता येत होतं, पण त्यांना बुडण्याचा अभिनय करायचा होता आणि सविता प्रभूंना त्यावेळेला पोहता येत नव्हत्या. ते सांगताना म्हणाले की आताचं मला माहित नाही, पण त्यावेळेला तिला पोहता येत नव्हतं. खरं सांगू, मी आता दशावतार पाहिला आणि त्यांची अप्रतिम भूमिका त्यांनी केली. म्हणजे त्यांच्यासाठीच मी पाहायला गेले होते तो सिनेमा, आणि त्यातले त्यांचे काही पाण्यातले किंवा असे सीन या वयातले पाहताना सुद्धा मला ते होतं की छक्के पंजेमध्ये त्यांना, म्हणजे मला माहिती होतं की ते उत्तम पोहतात, पण या वयामध्ये त्यांनी हे सगळं शूट केलं. खरंच करावं त्यांचं कौतुक तेवढं कमी आहे. पण मला त्या सिनेमाची आठवण झाली की एक असा सीन होता गाण्यातलाच की ज्याच्यामध्ये ते पट्टीचे पोहणारे आणि मला असा होता की मी त्यांना शिकवते. आणि तुम्ही ढकलता आधी पाण्यामध्ये, असा कसा रे राजा, असं ते काहीतरी गाणं होतं. पण असे आणखीन काही प्रसंग असतील, असे काही अजून असे प्रसंग झाले असतील की थोडं अडचणीचं सुरुवातीला वाटलं असेल, पण नंतर असं झालं की नाही हे मला करावंच लागेल कारण हेच माझं काम आहे? असं नाही, खरं सांगू का, आता छक्के पंजेचाच विषय निघाला म्हणून सांगते ना, त्याच्यामध्ये आत्माराम भेंडे, अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर असे एकापेक्षा एक अतिउत्कृष्ट कलाकार माझ्या बरोबर होते. त्यांच्याबरोबर मी सीन करत असताना मला खूप शिकायला मिळालं. खूप एक
स्वतःवर कंट्रोल ठेवून स्वतः न हसताना लोकांना पोट धरून हसायला कसं लावायचं ना, इतकं सुंदर मला अनुभव होते. हे खूप मजा आली होती तेव्हा करताना. आणि खूप वेगवेगळे अनुभव तुम्ही घेत होतात. म्हणजे एकीकडे महाराणी पद्मिनी सारखं नाटक तुम्ही केलं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक काय म्हणजे शौर्याचं महाराणी पद्मिनी नंतर निष्पाप आलं, जे अतिशय वेगळ्या पद्धतीचं नाटक होतं. चित्कार होतं, जे मेंटल पेशंटवर होतं, किंवा तू फक्त हो म्हण होतं. तर त्यामुळे नाटकामध्ये फारच वेगवेगळ्या भूमिकांसाठी माझा विचार केला गेला त्यावेळेला, आणि त्याचा फायदा मला आणि त्याचा आनंद खूप मिळत गेला. थिएटरची एक वेगळी मजा असते. आणि दूरदर्शनला एकीकडे तुम्ही ते फुलवंती सारखी सिरियल, म्हणजे तुम्ही सगळे अनुभव एका वेळेला तुम्हाला मिळाले. फुलवंतीचा पण माझा अनुभव अतिशय छान होता. उषाताई मंगेशकरांनी ती सिरियल केली होती, महेश सातोसकर होते, अरुणा जोगळेकर. खूप छान अनुभव होता. आणि आपली अर्चना होती आणि अरुण गोविल होते. अरुण गोविल होते. रवींद्रनाथ मंगेशकरांचं संगीत होतं. अप्रतिम सिरियल होती. म्हणजे इतकी जुनी सिरियल सुद्धा दूरदर्शनची, पण लोकांनी अजूनही मला ते सांगतात की आमच्या अजून लक्षात आहे ती सिरियल. पण म्हणजे हल्ली जो फुलवंती सिनेमा आला होता तीच गोष्ट होती. तीच गोष्ट होती. आणि अर्थातच पण ती लिमिटेड होती. 13 एपिसोडची ती दूरदर्शनवर सिरियल होती. पण दूरदर्शनची ती सिरियल आजही लोकांच्या लक्षात आहे, याचं मला आश्चर्य वाटतं. आणि 91 साली म्हणजे त्यावेळेला अशा प्रकारच्याच आपण ज्याला दर्जेदार आणि असं म्हणतो तर ते कार्यक्रम होत होते त्यावेळेला. आणि अर्थातच मराठीत सुद्धा तशाच प्रकारचे सिनेमे बनत होते, जसा कळत न कळत होता. म्हणजे तो मला असं वाटतं की हायलाईट होता त्यावेळेचा तुमच्या करिअर मधला, की अशा प्रकारच्या सिनेमाचं कौतुक झालं, तुमच्या अभिनयाचं कौतुक झालं, आणि तो विषयही लोकांना इतका आवडला. तर मला वाटतं की कळत न कळत नंतर काही बदललं का तुमच्यासाठी? हो, नक्कीच झाला. आधी पण मी चांगल्या विषयांवर चित्रपट केलेच होते, जसं धाकटी सून होता, खरा वारसदार होता, किंवा वहिनी साहेब होता, ज्याच्यात माझी भूमिका अतिशय छान होती, किंवा विषय चांगला होता. एक कणखर स्त्रीचं दर्शन त्याच्यामध्ये होत होतं. पण कळत न कळतचा विषय अगदीच वेगळा होता, आणि त्याची संपूर्ण टीम इतकी सुंदर जुळून आली होती. एकतर माझ्या प्रिय मैत्रिणींनी तो बनवला होता, स्मिता तळवलकरनी, आणि सगळे कलाकार, सगळे लेखक, शन्ना नवरे आणि दिग्दर्शक, सगळे ती इतकी टीम जुळून आली होती. मला खूप मजा आली होती तो चित्रपट करताना. आणि तोही चित्रपट पाहिलेले बरेच जण आहेत, ज्याच्या आठवण ते अजूनही काढतात. हो, पण त्यावेळेला जे लोकांचं प्रेम तुम्हाला मिळत होतं किंवा मिळालं होतं, ज्या प्रमाणे तो हाऊसफुल गर्दीत त्यावेळेला सुरू होता सिनेमा, त्याच्या काही आठवणी आहेत का? तुम्ही आता मगाशी जसं लेक चालली सासरला थिएटरमध्ये जाऊन बघायला गेला होतात, की खरंच तसं होतंय का? तशा काही आठवणी कळत न कळतच्या? हो, आणि कळत न कळतच्या वेळेला कसं झालं की प्रेक्षकांबरोबर सिनेमा पाहिला नाही तरी प्रेक्षकांच्या कळत न कळतचा जो शेवट होता त्याच्यावर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, ज्या स्वतः कमावत्या बायका आहेत त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या, की तुम्ही केलं ते बरंच केलं वगैरे. ज्या कुणावर तरी अवलंबून आहे त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. म्हणजे एक स्त्री म्हणून वेगवेगळ्या प्रतिक्रिया मला वेगवेगळ्या लोकांकडनं ऐकायला मिळाल्या होत्या. पण त्यामुळे तेच झालं की एकीकडे तुम्ही प्रेमळ, मनस्वी, अशा सोजवळ भूमिका पण करत होतात, पण ह्या कणखर भूमिकेमुळे आणखीन वेगळी ओळख तुमची झाली, एक इमेज म्हणून आपण जर म्हटलं तर. आणि पुढे तर म्हणजे तुम्ही 4 दिवस प्रेमाचे जेव्हा केलं तेव्हा तर एकाच नाटकात 10 भूमिका होत्या. ते एक वेगळंच चॅलेंज होतं परत. मी मगाशी म्हटलं ना की मी या बाबतीत खरोखरच भाग्यवान म्हणते की नाटकामध्ये फारच वेगवेगळ्या भूमिकांसाठी माझा विचार झाला. आणि जेव्हा 4 दिवस प्रेमाचे माझ्याकडे आलं त्यावेळेलाही मी फोन करून सुधीर भटांना विचारलं होतं, सुधीर तुला खरंच वाटतं की मी हे सगळं करू शकेन? तर तो म्हणला हो. नाही, कारण गायचंय, नाचायचंय वगैरे. म्हणलं, तो म्हणला आहेत ना प्रशांत दामले, सगळे आहेत, तू काही काळजी करू नको. आणि वामन मला 1 वर्ष सिनियर, वामन केंद्रे. तर NSD त्यांनी मला पाहिलेलं होतं, त्यामुळे त्यालाही कदाचित वाटलं असेल की ही करेल सगळ्या प्रकारच्या भूमिका, कॉमेडी वगैरे सगळं करू शकेल. तर त्यामुळे त्याला पण तो पण माझा म्हणजे अविस्मरणीय नाटक होतं माझ्या करिअर मधलं ते. आणि करताना प्रत्येक प्रयोग आम्ही एन्जॉय केला. त्या काळाबद्दल थोडंसं सांगाल की कसं तुम्ही मॅनेज करायचं? कारण एकीकडे नाटकाचा पण शो आहे, शूटिंग पण असेल, मग कधी हिंदी सिनेमा असेल, कधी दूरदर्शनची सिरियल असेल, आणि आत्तासारखी आपण म्हणतो ज्याला सुविधा कमी होत्या त्यावेळेला, कसं ते मॅनेज व्हायचं सगळं? खूप धावपळ व्हायची, खूप म्हणजे खूपच धावपळ व्हायची. पण मराठी नाटकाचे निर्माते
मराठी चित्रपट ऍडजस्ट करायचे, म्हणजे तारखा ऍडजस्ट करायचे, त्या पद्धतीने दौरे लावायचे. त्यामुळे म्हणजे सुधीर भटांसारखे निर्माते तर त्यांनी किंवा लता नार्वेकर त्यांनी खूप ऍडजस्टमेंट केल्या. त्यामुळे मी एकाच वेळेला दोन्ही चित्रपट आणि नाटक करू शकले. तेव्हा सिरियल्स एवढ्या नव्हत्या मी करत, त्यामुळे हे जमू शकलं. म्हणजे दौरे नाटकाचे आणि दगदग व्हायची, पण ते तेव्हा काही लोकांना आवडतंय आपलं काम, लोकांना नाटक आवडतंय संपूर्ण, याचा एक आनंद मिळत होता. आणि नाटकात प्रत्यक्ष प्रेक्षक येऊन तुम्हाला भेटतात ना, त्यामुळे ते नुसते भेटत नाहीत, कलाकारांना एक वेगळी एनर्जी देऊन जातात. म्हणून एका पाठोपाठ एक त्यावेळेला नाटक सिनेमा एकदम करू शकले. पण नंतर सिरियल आल्यानंतर मात्र तुमचं जग बदललं. म्हणजे ते हिंदीमध्ये तुमची सुरुवात झाली पवित्र रिश्ता, का त्याच्या आधी कुसुम होतं? नाही, त्याच्या आधी सुद्धा ना मी जसं फुलवंती नंतर सुद्धा ना या आपल्या दामिनी म्हणा किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या सिरियल मी करत होते. पण नंतर काय झालं माहितीये का, मोठ्या म्हणजे डेली सोप नावाचा एक प्रकार सुरू झाला आणि तो त्यानंतर माझ्यामध्ये म्हणजे करिअरमध्ये पण खूप बदल झाले. 4 दिवस प्रेमाचे 1000 प्रयोग झाले. म्हणजे मे मध्ये सुधीर भटनी त्याचा एक खूप मोठा कार्यक्रम केला, समारंभ झाला, सगळ्यांचे सत्कार झाले. आणि जून पासून माझी पवित्र रिश्ता सुरू झाली. अच्छा. आणि पवित्र रिश्ता हा डेली सोप आहे, त्यामुळे ती रोज येणारी सिरियल मला, आणि त्याच्यातला माझा रोल अत्यंत महत्वाचा, त्यामुळे मला श्वास घ्यायला पण वेळ मिळेना. आणि नंतर ती जवळजवळ 6-7 वर्ष मी सलग केली ना, त्यामुळे मी काही इतर करूच शकले नाही, ना नाटक ना सिनेमा. त्यावेळी मी फक्त आणि फक्त पवित्र रिश्ताच करू शकले. आणि त्याच्यातनं एक सिरियल नंतर येतच गेल्या. नाही, त्याच्याही आधी मी कुसुम केली. कुसुमचे पण 1000 एपिसोड केले. त्याच्यानंतर बालाजीची इतिहास केली, कोशिश एक आशा केली, UTVची साया नावाची एक सिरियल केली. पण ह्या कुसुम डेली सोप होती, पण बाकी सगळ्या सिरियल ना या 56 एपिसोड, 108 एपिसोड किंवा अशा होत्या, लिमिटेड एपिसोड्सच्या होत्या. कुसुमचे 1000 एपिसोड झाले, त्याच्यानंतर पवित्र रिश्ताचे 1000 एपिसोड मी केले. आणि आता अनुपमामध्ये अनुपमाच्या आईचा रोल केला, पण त्याचे पण 1000च्या वर खूप एपिसोड झाले. माझा रोल त्याच्यात लिमिटेड होता. बरं, मी मगाशी सुरुवातीला तेच म्हटलं की जेव्हा तुमचं अनुपमा आलं तेव्हा पण बातमी आली की तुमचा कमबॅक. नंतर तुम्ही मला वाटतं लाईफ ओके वर एक सिरियल केली होती, तेव्हा पण बातमी होती की कमबॅक म्हणून. पण अशी पण वेळ होती की ज्यावेळेला तुम्ही हिंदी सिरियल पण करत होतात आणि त्याच वेळेला मराठी सिरियल पण करत होतात. म्हणजे मला वाटतं पवित्र रिश्ता आणि अशी सासू हवी असं एकाच वेळेला शूटिंग चाललेलं होतं. तो अनुभव कसा असायचा तुमचा? की पवित्र रिश्ता तेव्हा थोडं थोडं संपत आलं होतं आणि त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे लीप पण झाले होते. गोष्ट खूपच पुढे गेली होती आणि त्यावेळेला मला असा वेळ मिळत होता त्याच्यातनं. आणि त्याच वेळेला यांनी विचारलं होतं की तुम्ही कराल का, आणि मला खूप इच्छा होती मराठीत काम करायची, तर माझी कायमच इच्छा असते, म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाही मला. त्यामुळे मी म्हटलं तुम्ही थोडं सांभाळून घ्याल का, कारण ही संपत आलंय प्रोजेक्ट, पण तरी मी त्यांना मी सोडते असं नाही सांगू शकत, कारण ते कॅरेक्टर मला एकता कपूरकडून आधीच माहिती होतं की गोष्ट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत हे कॅरेक्टर असणार आहे, तर त्याच्यामुळे मी मध्येच सोडू शकत नव्हते. त्यामुळे पण ह्यांनी सगळ्यांनी सांभाळून घेतलं म्हणून मी ते केलं. मग मात्र मी जेव्हा डेली सोप्स नव्हते ना, त्यावेळेला मी 4-4 सिरियल पण एकेका वेळेला करत होते, आणि त्या सुद्धा वेगवेगळ्या चॅनल्ससाठी. त्यामुळे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या चॅनल्सवर माझ्या सिरियल्स येत होत्या. डेली सोप आल्यामुळे मग एक वेगळं बांधल्यासारखं होतं, कारण ते तेवढं शूटिंग करावं लागतं. आणि महत्वाचा रोल तुम्ही केलात ना, तर तुम्हाला मग काही पर्यायच राहत नाही. म्हणजे त्या फॅमिलीतला एक महत्वाचा, आणि ही सगळी कौटुंबिक गोष्टीच असतात, कुटुंबातलं एक महत्वाचं पात्र म्हणलं की तुम्ही हलू नाही शकत. बरोबर. पण भाषा सोडली तर अजून काय फरक जाणवतो तुम्हाला हिंदी आणि मराठीत काम करताना, सिरियलचा विचार केला तर? खूपच. म्हणजे हे बोलण्याची गोष्ट नाहीये, पण मराठीमध्ये खूपच सगळे एकमेकांना ओळखत असतात, सगळ्यांनी एकमेकांचं काम पाहिलेलं असतं आणि खूप घरगुती वातावरण असतं, एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न जास्त असतो. तिथे बरीचशी मंडळी नवीन असतात, कोणी कुणाला ओळखत नसतं, कोणी कुणाचं काम पाहिलेलं नसतं. हळूहळू ओळख होते, मग ती एक फॅमिली सारखं वातावरण निर्माण होतं.
एकमेकांचा रिस्पेक्ट सगळेच जण करतात, पण इथे ती सगळी प्रोसेस फार पटकन होते, आधीपासून माहित असल्यामुळे. आधीपासून माहिती बरोबर. असल्यामुळे. पवित्र रिश्ता म्हटलं की 2 नावं हल्ली डोळ्यासमोर येतात, ते सुशांत सिंग राजपूत आणि आता हल्लीच प्रिया मराठे. हो. म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास किती झाला खूप झाला प्रत्येक वेळेला, म्हणजे जेव्हा बातमी खरंच. आली, म्हणजे कळलं जेव्हा? मध्ये कोणीतरी एक प्रतिक्रिया व्यक्त केली होती की ह्या काहीच बोलल्या नाही, त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण मी अशा प्रतिक्रिया, तुम्ही माझं सोशल मीडिया अकाउंट हो, पाहिलं असेल हो. तर मी कुठल्याच बाबतीत व्यक्त होत नाही. कारण मला असं वाटतं, व्यक्त होण्यापेक्षा मला काय वाटतं हे महत्वाचं आहे. आणि माझ्या जवळच्या लोकांना सगळ्यांना माहिती येते की मला याच्या बाबतीत किती वाईट वाटलंय, किंवा हे लोक माझ्या किती जवळचे होते. जवळचे होते. इव्हन सुशांत सुद्धा, मी 3 वर्ष सलग काम केलं होतं आणि आम्ही दिवस रात्र एकत्र काम करत होतो. त्यामुळे, आणि तो मुलगा इतका गोड मुलगा होता, कामाच्या बाबतीत इतका शिस्तप्रिय आणि मन लावून काम करणार होता, फोकस्ड आपण म्हणतो ना, तसा होता तो. त्यामुळे हा मुलगा पुढे चढतच जाणार हे माहितीच होतं. तसंच झालं. 3 वर्षानंतर त्यांनी फिल्ममध्ये गेलं. हां, फिल्मचं करिअर सुरू झाल्यावर आमचा कॉन्टॅक्ट खूप कमी झाला. पण एक कौतुक होतं. बरोबर. सुशांतबद्दल नेहमी कौतुक होतं की बाबा हा छान करतोय. हम्म. प्रिया तर काय, म्हणजे इतकी जवळची मुलगी होती आणि इतकी गोड मुलगी होती ना, म्हणजे होती म्हणणं पण मला आता जड जातंय खरं म्हणजे, बरोबर. की आणि हसरी खेळकर मज्जा करायचो आम्ही पवित्र रिश्तामध्ये पण. आणि त्याच्यानंतर मी आणखीन एक साथ दे तू मला नावाचं प्रोजेक्ट तिच्याबरोबर केलं होतं. आत्ता अलीकडे 1.5 वर्षापूर्वी मी तिचं नाटक पाहायला गेले होते, परफेक्ट मर्डर. हम्म. असं नको होतं नको व्हायला. व्हायला. खूप चटका लावून जाणं म्हणतो ना, तसं हो, झालं. आणि आणि त्यांनी खूप वाईट असं झालं. म्हणजे फार कोणाला माहितही नव्हतं तिच्या आजारपणाबद्दल. हो. त्यामुळे जेव्हा बातमी आली तेव्हा मलाही अतिशय खरं धक्का उशिरा बसला. कळलं. हो, आणि खूप धक्का बसला बरोबर. आम्हाला सगळ्यांनाच. खरंय. खूप वाईट वाटलं सगळ्या आमच्या ग्रुपलाच. बरोबर, बरोबर. नाही, आणि त्यावेळेस तुमचं काम करण्याची पद्धत आपण जर ऐकली असेल तर, ज्या प्रकारे काम व्हायचं, तुमचं बॉन्डिंग तुम्ही सांगताय, हो. किंवा दिवसभर तुम्ही अहो, आम्ही एकत्र पवित्र असायचात. रिश्तामध्ये इतके तास काम केलं, म्हणजे कदाचित मी संपूर्ण करिअरमध्ये सगळ्यात जास्त सेटवर वेळ घालवला असेल तर पवित्र रिश्ताच्या. हम्म. त्याच्यामुळे व्हायचं काय की घरचे लोक तिकडेच भेटायला यायचे. म्हणजे प्रार्थनाची आई असो, अंकिताची आई असो, आपल्या प्रियाच्या आई असो, ह्या सगळ्या यायच्या. आणि आमची पण त्यांच्याशी ओळख व्हायची, गप्पा व्हायच्या. त्यामुळे खूप घरगुतीच वातावरण निर्माण झालं होतं. आणि गोष्टीमध्ये पण मराठी वातावरण होतं. आम्ही काम करणारे पण बरेच जण मराठी होतो, त्यामुळे खूप एक जवळीक निर्माण झाली होती. बरोबर, बरोबर. काही कलाकारांशी बोलल्यानंतर असं कळतं की बरेच असे कलाकार आहेत, म्हणजे तुमच्यासारखे, की जे सिनियर आहेत, अनेक वर्षांपासून टीव्ही सिरियल, डेली सोपमध्ये काम करतायत. तर त्यांचं बऱ्याचदा असा एक सूर असतो की हल्ली जरा कलाकारांच्या दृष्टीने विचार केला तर तितकी मजा येत नाही जेवढी आधी यायची. आणि मजा ह्याचा अर्थ असा नाही की काहीतरी फन चाललंय सेटवर, पण ज्या सोयी आहेत किंवा ज्या प्रकारचं काम होतं, घाई खूप होते, एका दिवसात किती काम करायचं ह्याला लिमिट नाही. खरंच असं झालंय का हिंदीमध्ये, मराठीमध्ये? मला वाटतं वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसचा वेगवेगळा अनुभव मला तरी आलेला आहे. ओके. कारण काय आहे की तुमचं स्क्रिप्ट रेडी आहे का, चॅनलनी ते वेळेमध्ये ओके केले का, सगळ्यांनी वेळेत येणं, वेळेत काम करणं, ह्याच्यासाठी प्रोडक्शन हाऊस किती मेहनत घेत आहे, किंवा सगळ्यांचं लक्ष आहे ना, ह्या सगळ्या शिस्तीचा भाग जर प्रमाणात असेल, म्हणजे योग्य शिस्तीत काम चालू असेल ना, तर मग काही कुठे अडचणी नाहीये. वेळेवर शूटिंग सुरू होतं, वेळेवर संपतं. पण जर सगळीकडेच गोंधळ असेल तर मग ते हातातनं गोष्टी सुटत जातात आणि मग कुठेतरी नाराजीचा सूर येतो की अरे किती वेळ वाया जातोय, किंवा अरे आम्हाला घरी जायला उशीर होतोय, लवकर संपत नाहीये. पण त्या सगळ्या गोष्टी एकात एक गुंतलेल्या असतात. बरोबर. तुम्हाला असा अनुभव आलाय म्हणजे? हो, खूप वेळा, खूपच वेळेला. म्हणजे त्यामुळे त्याचे म्हणजे मला असं वाटतं की आता हळूहळू काही काही नियम बदलायला हवेत आणि वेळेच्या बाबतीतले. आणि पण त्याचा कारण दर्जावर काय पण परिणाम होतो असं वाटतं तुम्हाला? दर्जावर परिणाम होऊ नये याचा आटोकाट प्रयत्न टीम करत असते. कारण काय आहे, शेवटी त्याच्यासाठीच तर आम्ही एकत्र आलेलो असतो सगळेजण. त्यामुळे सगळेजण हे करतात की जाऊ दे, काय थोडं उशीर झाला तरी चालेल, किंवा थोडं वाट पाहावी लागली तरी चालेल, हातात आलेला सीन छान आहे ना, मग तो चांगलाच करायचा. किंवा एखाद्याची तब्येत बरी नसते तरी सुद्धा आर्टिस्ट करतात, किंवा सगळे लोक कुठून कुठून लांबून लांबून येतात रे.
त्यामुळे ते त्यांच्या पण काही अडचणी असतात ना, आणि त्यांना परत घरी जायला पण तेवढाच वेळ लागणार असतो. कामाचे तास हा एक खूप संवेदनशील प्रश्न आहे. तर तो मला वाटतं सुटला तर बरेचसे प्रश्न सुटतील. बरोबर. तुम्ही तर लोकेशनचं म्हणाला तर हे तू म्हणजे आताच्या काळामध्ये डायरेक्ट माझ्या मुद्द्यालाच हात घातलेला आहेस की इतका वेळ मी जे गुपित ठेवलेलं होतं. नाही, पण तो प्रत्येक कलाकाराचा आणि प्रत्येक काय म्हणतो आपण नागरिकाचा प्रश्न झालाय हल्ली, खरंच, की खरंच. वेळेवर पोहोचणं हे आता खूप कठीण होत चाललंय. त्यामुळे लोकेशन किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी शूटिंगचं? माझ्या आयुष्यात लोकेशन सध्या खूप महत्वाचं झालंय, मी खरंच सांगते. आणि हे सगळ्यांना पण माहिती झालंय की हा आधी लोकेशन विचारतात. पूर्वी मी कशी भूमिका विचारायची की दिग्दर्शक कोण आहे, प्रोडक्शन हाऊस कोण आहे. आताही विचारतेच. माझ्या दृष्टीने भूमिका कायमच महत्वाची राहणार आहे. पण सध्या माझ्या असं लक्षात आलेलं आहे की सगळीकडे मुंबईसारख्या लोकेशनमध्ये मेट्रोची कामं सुरू आहेत, रस्त्यांची कामं सुरू आहेत, आणि त्याच्यामुळे पोचायला इतका उशीर जातोय की आपण घरातनं किती वेळ आधी निघायचं, किती वेळ आधी निघायचं, म्हणजे प्रवासातला वेळ, अभिनयाचा वेळ आणि परत घरी यायचा वेळ, ह्याच्यामध्ये दमून जाणं होतं. म्हणून मी नाईलाजाने हे विचारते की लोकेशन कुठे आहे, जे मी आतापर्यंत करत नव्हते. आणि मग मी त्यातल्या त्यात मी जिथे तासाभरात पोहोचू शकेन, 1 तास तर मुंबईसारख्या शहरात स्वतःला ठेवलाच पाहिजे कुठेही गेलो तरी. तासाभराच्या अंतरावर मी जर पोहोचू शकत असेल तर मी त्या लोकेशनला जाऊन शूटिंग करते. बरोबर. पण जर तुम्हाला असा पर्याय दिला की शूटिंग पण करायचंय आणि तिथेच राहायचंय, असा शो आहे आपल्याकडे, तो म्हणजे बिग बॉस. त्याच्यासाठी तुम्हाला विचारलं नाही कधी? नाही, मला तेव्हा नाही तुमच्या एवढ्या विचारलं. सिरियल चालू होत्या हिंदीमध्ये, त्यावेळेला विचारणं झालं मला असेल? नाही विचारलं, कारण मी परखड बोलत नाही. अच्छा. म्हणजे एकदम फटकन उत्तर देणं वगैरे असं नाही होत माझ्याच्यानी. हे कारण असेल कदाचित. आणि कदाचित बोलवलं तर जाईन, पण मी, मला माहिती नाही काय होईल. माझ्यासाठी पण तो एक वेगळाच अनुभव घेऊन बघायला काय हरकत. आणि मराठी आहेच, मी आता 4 झाले त्याचे सीझन. हो हो. मराठीत पण तुम्ही नाही, प्रोजेक्ट जर असेल ना की इतके दिवस जाऊन राहायचंय आणि पूर्ण करून यायचंय आणि ते खूपच इंटरेस्टिंग आहे, तर मी का नाही विचार करणार. शेवटी काय आहे की प्रेक्षकांपर्यंत पोचायचंय आणि चांगल्या पद्धतीने पोचायचंय, त्यांचं मनोरंजन करायचंय, हा जर हेतू आहेच ना. बरोबर. पण आता तुम्ही नाटकात यावं लवकरच, अशी प्रत्येक म्हणजे नाट्यप्रेमी मराठी रसिकांना नेहमीच काय म्हणतात, ती तक्रार पण करतात, कधी ती मागणी पण करतात, आणि तुम्ही पण प्रयत्न करत असता. मला खूप हवंय. मला खरंच मी सांगते, मी आज सगळ्या जे लोक मला आजही फोन करून विचारतात ना, त्या सगळ्या लेखकांना, दिग्दर्शकांना या मुलाखतीच्या निमित्ताने मी सांगते की माझीही खूप इच्छा आहे मराठी नाटकात काम करायची. फक्त मला थोडा वेळ मिळू दे. एक दुसरं प्रोजेक्ट सुरू व्हायच्या आधी मी आधी नाटक करेन, ते नाटक घेऊन मी दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये जाईन, म्हणजे मग त्या तारखा ऍडजस्ट होतील. कारण रिहर्सलच्या तारखा डेली सोपमध्ये ऍडजस्ट होणं खूप कठीण आहे. मी त्यांची अडचण नाही आहे ती, म्हणजे समजू शकते मी. पण मग घरोघरी मातीच्या चुली, आता हा तुमचा शो चालू आहे स्टार प्रवाहावरती, तर मराठीबद्दल जर बोलायचं झालं तर किती बदल तुम्ही आता बघितलेत टीव्हीचा विचार केला तर? आता आपण कुठे आहोत असं वाटतं? कारण इतके बाकीचे OTT आणि अमुक तमुक सगळं असताना खूप चॅलेंजिंग काळ आहे असं वाटतं का? नाही, मला अतिशय आनंद आहे की मी जेव्हा मी अजूनही वर्तमानपत्र वाचते, जेव्हा मी पेपर उघडते तेव्हा मी एवढ्या जाहिराती पाहते नाटकांच्या, आणि केवढा चॉईस आहे प्रेक्षकांना की कुठलं नाटक पाहायचं, आणि वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं सुरू आहेत, वेगवेगळ्या अत्यंत दर्जेदार सिनेमे वेगवेगळ्या अवघड विषयांवरचे येत आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांसाठी तर अतिशय चांगला काळ आहे हा, खरंच सांगते मी, आणि कलाकारांसाठी सुद्धा, की वेगवेगळ्या पद्धतीचे रोल त्यांना करायला मिळत आहेत. मग ते दूरदर्शन असो, नाटक असो किंवा सिनेमा असो. मी खुश आहे आत्ताच्या सध्याच्या इंडस्ट्रीच्या या फेज आहे ती. पण टीव्हीचंही चांगलं तुम्हाला वाटतंय, म्हणजे असं वाटत नाही की चॅलेंजिंग आहे आता येणाऱ्या काळात? नाही, मला नाही वाटत. मला असं वाटतं की टीव्ही कायम राहणार. टीव्हीचं कुणीही काहीही म्हणू, हे मी खूप ऐकलेलं आहे की OTT आलं, अमकं आलं, तमकं आलं, पण नाही. अजूनही रेटिंग्स बघितली तुम्ही तर का आहेत सगळ्या चॅनल्सची अशी चांगली रेटिंग्स आणि चांगले, संध्याकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत लोक नॉनस्टॉप बघतायत. तुम्हाला आणखीन काय हवंय? तुम्ही लोकांच्या घरात जाऊन त्यांचं मनोरंजन करतायत, लोक बघणारच टीव्ही. माझा टीव्हीवर पूर्ण विश्वास आहे. म्हणजे मी
खूप वर्ष काम करून सुद्धा मी कंटाळलेली नाहीये. हा. आणि डेली सोपमध्ये काम करून सुद्धा मी कंटाळलेली नाही. मला नाही असं वाटत की डेली सोपमध्ये नको काम करायला, नाहीच वाटत. मी अतिशय आनंदाने डेली सोपमध्ये काम करते आणि मला ते चॅलेंजिंग पण वाटतं. तुम्हाला माहिती नाहीये तुमचं कॅरेक्टर कसं जाणार आहे, तुम्हाला दर आठवड्याला क्रिएटिव्ह त्याच्यामध्ये बदल करत असतात, पण तरीही तुम्हाला ते कन्व्हिन्सिंगली म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे व्यक्त करायचंय आणि लोकांना तो ग्राफ कळतो की बाबा हे कॅरेक्टर कसं चाललंय किंवा काय नाही. तर त्यामुळे ती जबाबदारी चॅनलची पण असते ना आमची पण असते की त्यांना काय पोचवायचंय ते. आणि नाही कळलं, लोकांना नाही आवडलं तर त्याचा परिणाम रेटिंगवर दिसतो आणि मग त्याप्रमाणे त्यामुळे तसा बदल करता येतो. पण असाही एक वर्ग आहे की जो तितक्या चांगल्या प्रकारे टीव्ही सिरियलकडे बघत नाही, त्या कंटेंटकडे बघत नाही आणि ती चर्चा तुमच्याही कानावर येत असेल, त्याबद्दलचे जोक्सही तुमच्यापर्यंत येत असतील, तेव्हा काय वाटतं तुम्हाला किंवा त्यांना काय सांगावं असं वाटतं अशा लोकांना? प्रत्येक माध्यमाची ना काही लिमिटेशन्स आहेत. नाटकासाठी तुम्हाला उठून घराबाहेर पडून तुम्हाला जावं लागतं. तुम्हाला तिकीट अवेलेबल असेल त्या दिवशी जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा ते तुम्ही पाहू शकता, नाही तर नाही पाहू शकत. लांब लांब प्रवास करून. सिनेमासाठी काय आहे की तुम्ही सिनेमा करून जेव्हा तो रिलीज होईल तो सुद्धा, आज मला जो चित्रपट पाहायचा आहे तो आज अंधेरीला लागलाच असेल, त्याला थिएटर मिळालंच असेल असं नाही सांगतायत. तर त्याच्यामुळे ते माझे चित्रपट बऱ्याच वेळेला थिएटरमध्ये जाऊन पाहायची इच्छा असून सुद्धा पाहायचे राहून जातात. डेली सोपचं तसं नाहीये. एकदा ती सिरियल सुरू झाली आणि एकदा जर गोष्टीमध्ये प्रेक्षक अडकला तर तो सलग त्या गोष्टीत पाहतच जातो. मग त्याला भले 2-3 एपिसोड नको आवडू देत, एखाद्या वेळेला त्याला ओव्हर ऍक्टिंग किंवा गोष्टीमधली लॉजिक नाही असं आपण म्हणू शकतो, तसे 1-2 एपिसोड त्यांना कथेला वळण देण्यासाठी ते बनवत असतील. पण त्या व्यतिरिक्त तुमचा प्रेक्षक तुम्हाला रोज बघतोय, तुम्ही प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचताय. हे त्यामुळे मला असं वाटतं सिरियल किंवा टीव्हीला सतत प्रेक्षक मिळणार. बरोबर. हे तुम्ही खूप छान सांगितलं आणि तुम्ही खुद्द टीव्हीमध्ये काम करताय त्यामुळे तुमच्याकडून हे येणं खूप महत्वाचं होतं. मला मनाविरुद्ध काम करायचंच नाहीये कधीच आणि मनाविरुद्ध मी काम करणारही नाही. त्यामुळे मला जर कोणी म्हणलं की काय नाईलाज म्हणून करतायत की काय, तसं काही नाहीये. मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय की मला नाटकात आणि सिनेमातही काम करायचंच आहे. चांगल्या का नाही करायचं मला. आणि मी हेही सांगते की मी सध्या पूर्वीसारखे 25 दिवसांचे प्रोजेक्ट्स घेत नाहीये. मी आधीच घेतानाच सांगते की मी मॅक्सिमम 15 दिवस काम करीन. 15 ते कधी कधी लग्नाचा सीन असेल किंवा काय असेल तर 20 दिवस. त्यामुळे उरलेले 8-10 दिवस माझे आहेत ना. माझं पर्सनल लाईफ, मला कुठे हिंडायचं असेल तर किंवा मला दुसरं प्रोजेक्ट करायचं असेल, हा वेळ मी माझ्यासाठी ठेवते. आणि तुम्ही घरी असता तेव्हा टीव्ही बघता की नाही, सिरियल बघता की नाही? बघते, पण माझ्याकडे 2 कुत्री आहेत आणि मला अतिशय तो जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मला माझी थोडीशी झाडं आहेत माझ्याकडे, कुत्री आहेत, त्यामुळे दोघांमध्ये माझा वेळ मस्त जातो. म्हणजे काय होतं माहितीये का, माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी सुद्धा या व्यवसायाच्या पेक्षा वेगळ्या आहेत. तर त्याच्यामुळे वेगळ्या करिअर मधले लोक आपल्या ह्याचे असले की वेगळ्या पद्धतीच्या गप्पा होतात, वेगळं वातावरण. बरोबर. त्यामुळे फ्रेश होऊन येतो परत आपण आपल्या कामाकडे. करेक्ट. तर वडापाव हा सिनेमा करताना ते 15 दिवस तुम्हाला मिळाले आणि तुम्ही लंडनमध्ये जाऊन तो सिनेमा केला, जो आता आपल्या भेटीला येतोय दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्याला तो. आणि मला खूप प्रेक्षकांना सांगायचं की त्यांनी पाहावाच, कारण खरोखर मनोरंजन करणारा असा हा चित्रपट आहे आणि खमंग आहे, कुरकुरीत आहे. आणि वडापाव म्हणलं की जसं वाटतं ना की हवाच, पाहिजेच वडापाव, तसं हा चित्रपट प्रेक्षकांनी पाहायलाच हवा. बरोबर. आणि वडापाव या नावामुळे असं वाटतं की काहीतरी फूडशी संबंधित आहे की काय, पण नेमकं काय आहे, तो नात्यांमधला खमंगपणा आहे का, तो वडापाव कसा त्याच्यामध्ये आहे, ते मला वाटतं सिनेमा वडापाव चित्रपट बघितल्यावरच समजेल आणि त्यासाठी तरी बघायलाच पाहिजे. आणि तुम्ही आता दशावताराचा उल्लेख केलात, पण तुम्ही रेग्युलर बघता मराठी सिनेमे? हो, मी बघते. जसा वेळ मिळेल तसा मी नक्कीच बघते. म्हणजे मी अंधेरीत पार्ल्यात जर लागला असेल तर पार्ल्याला जाऊन बघते, पण बघतेच. तसाच आपण सगळ्यांनी वडापाव पण बघूयात थिएटरमध्ये जाऊन. आणि खरंच म्हणजे आपण बोलत गेलो आणि तुमचं सगळं करिअर जे आहे ते एक झलक, म्हणजे कारण अजून बरेच सिनेमे, अजून बरीच नाटकं तुमची बाकी पण झालेली आहेत आणि तो अनुभव पण आहेच तुमचा.
म्हणजे नेहमीच मी अशी इच्छा व्यक्त करतो सगळ्याच पाहुण्यांकडे की इतका अनुभव आहे तर तुम्ही ते लिहित चला. त्याचं डॉक्युमेंटेशनच्या दृष्टीने जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते नक्की करावं, एवढीच नक्की. इच्छा. तर धन्यवाद. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि प्रेक्षकांना पुन्हा विनंती की सविता प्रभुणे यांची मध्यवर्ती भूमिका असलेला आणि इतर पण यंग जनरेशन त्यामध्ये आहे प्रसाद ओकचा 100वा सिनेमा, त्याचंच दिग्दर्शन वडापाव हा 2 ऑक्टोबरला रिलीज होतोय. तर आपण सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन तो बघूयात. नक्की नक्की. नक्की पहा. थँक्यू.